नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी आरी वर्क मटेरियल कोणत्या पद्धतीचं वापरायचं आणि आरी वर्क कसं बनवायचं ते सविस्तर सांगणार आहे. आरी वर्क करण्यासाठी लागणारं मटेरियल जे असतं ते आपल्याकडे जे मी वापरते किंवा जे मी माझ्या विद्यार्थ्यांना सजेस्ट करते तर ते हेच मटेरियल आहे, याच क्वालिटीचं आहे. क्वालिटी याच्यामध्ये फार काही चेंजेस येत नाही. कुठेही मटेरियल घ्या, याच पद्धतीचं असतं. याच्यासाठी लागणाऱ्या साहित्याची आज मी तुम्हाला इथे ओळख करून देणार आहे. तर बघा, त्यासाठी जी आपल्याला लागणार आहे ते इथे रिंग लागणार आहे. बघा, हे रिंग आपल्याला लागणार आहे. 18 इंचाचं हे रिंग आहे. म्हणजे तुम्ही या ब्लाउजवर या रिंगावरती प्रॅक्टिस केली तर या साईजचा आपल्याला स्टँड मिळतं आणि या साईजमध्ये ब्लाऊजच्या स्लीव्ज आणि पाठीचा भागही व्यवस्थित बसतो. त्यामुळे तुम्ही 18 इंचाचंच रिंग वापरा. आणि त्यानंतर बघा, हे फॅब्रिक घेतलेलं आहे. तुम्ही एखाद कॉटनचा पीस घेतला तरीही चालतं किंवा कॉटनचं अस्तर घेतलं तरीही चालेल. तर बघा, हा जो आहे नेटचं फॅब्रिक आहे. आपल्याला नेट फिक्सिंग म्हणजेच नेट कसं जोडायचं, नेट किंवा बॅक नेकला जे आपण बोट नेक वगैरे गळे करतो नेट लावून ते कसे बनवायचे, त्यानंतर आपल्याला नेटचे फ्लावर्स कसे बनवायचे ते पाहण्यासाठी नेट लागतं. आता बघा, हे आहेत शुगर बीड्स. तर हे शुगर बीड्स जे आहेत तर मी याच क्वालिटीचे वापरते आणि याची क्वालिटी अप्रतिम आहे. बघा, ए स्टार कंपनीचे हे शुगर बीड्स आहेत. खूप छान क्वालिटी आहे. याच क्वालिटीची तुम्ही वापरू शकता. कुठल्याही आरी कामासाठी आपल्याला शुगर बीड्स जास्त महत्त्वाचे आहेत. आता बघा, इथे हे जे आहेत ते गहू मणी आहेत. आपल्याला बुट्टा बनवण्यासाठी किंवा जी बुट्टी आपण छोट्या छोट्या ब्लाऊज डिझाईन्स मध्ये वापरतो अशा बुट्टी बनवण्यासाठी गहू आणि तांदूळ मण्यांचा वापर इथे होतो आपला. त्यानंतर बघा, इथे हे जे आहेत मोठे स्टोन आहेत किंवा कुंदन म्हणू आपण. मोठे पॅच बनवण्यासाठी आपल्याला इथे अशा पद्धतीचे स्टोन किंवा हे जे कुंदन आहेत ते लागतात. बघा, याची कलर शेप बघा, एक अंडाकार आहे, एक गोल आहे आणि एक लंबगोल आहे. तर इथे बघा, हे जे आहेत लटकनसाठी मोठे गहू मणी आहेत. आपल्याला ब्लाऊजच्या स्लीव्जला आपण जे लटकन लावतो त्यासाठी इथे मोत्यांच्या कलरमध्ये गहू मणी आहेत आणि इथे गोल्डन कलर मध्ये गहू मणी आहेत. दोन्ही मणी मी इथे लटकनसाठी यूज केलेले आहेत. आता ही जी माळ आहे लटकनसाठीच यूज होते, तर लटकनसाठी आलेली ही माळ आहे. लटकन मणी आहेत इथे. बघा, आकार वेगळा आहे. वेगवेगळ्या शेप मध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये आपल्याला इथे लटकन जे आहेत ते सहज मिळून जातात. तर बघा, एकाचा आकार बघा तुम्ही, एक एक आकार खूप सुंदर असे आहेत आणि कलर याचा विशेष म्हणजे जाणार नाही अशी क्वालिटी खूप सुंदर आहे. आता हे जे कॉइन आहेत आपल्याला ब्लाऊजला लक्ष्मीचे जे कॉइन असतात ते बसवण्यासाठी लागतात. आता इथे बघा, हे मणी आहेत. इथे हे जे आहेत ते आपले पांढरे मोती आहेत. नथ वगैरे बनवण्यासाठी किंवा ब्लाऊजला बॅक नेक डिझाईन बनवण्यासाठी लागतात. आणि इथे जे आहे तर ही जरदोजी आहे. या पद्धतीची जरदोजी असते कधीही. याच्यामध्ये कलरफुलही आपल्याला मिळेल. कलरफुल जरी आपलं जे ब्लाऊजच्या किंवा साडीच्या मॅचिंग नुसार कलरफुल वापरू शकतो. शिकण्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्यतो गोल्डन वापरायची. त्यानंतर इथे बघा, हा जर आहे, जरीचा थ्रेड आहे. जरीचा थ्रेड आहे बघा. हा आपल्याला आरी वर्क करताना सुरुवातीला याच्यापासूनच शिकायचा आहे. याच्यामध्ये गोल्डन कलरही आपल्याला मिळून जातो. त्यानंतर हा सिल्क थ्रेड आहे. सिल्कची आपल्याला फ्रेंच नॉट वगैरे करण्यासाठी सिल्क थ्रेड लागतो. आणि हा आहे कॉटन थ्रेड. कॉटन थ्रेड आपल्याला शुगर बीट वगैरे लागण्यासाठी लागतो. आता हा जो आहे फॅब्रिक ग्लू आहे बघा. हा ग्लू बॉटल मध्येही मिळतो आणि कोन मध्येही मिळतो. जो बॉटल मधला ग्लू असतो तो एवढीच क्वांटिटी असते पण थोडासा महाग असतो आणि कोन मध्ये आहे एवढीच क्वांटिटी असते पण थोडासा स्वस्त असतो. क्वालिटी तीच असते, क्वालिटी अजिबात चेंज नसते याच्यामध्ये. तर बघा, आता त्यानंतर या ज्या आहेत त्या निडल्स आहेत आपल्या. पहा, इथे ही जी सुई आहेत एक जी आहे आपल्याला 0.14 ची आहे. पाहू शकता तुम्ही. 14 नंबरची सुई आपल्याला आरी वर्क किंवा जो जरी थ्रेड आहे तो स्टिच करण्यासाठी लागते. आणि त्यानंतर ही जी आहे शुगर बीट्स लावण्यासाठी
त्यानंतर आपला जो आहे कट बीट पाईप्स लावण्यासाठी या सुईचा वापर होतो। बघा, जरदोजीचाही वापर या सुईने होतो। तर बघा, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला या सुया लागणार आहेत। आता ही जी आहे स्टोनलेस आहे। बऱ्याच वेळेस कमी वेळेत काम करायचं असेल तर आपण अशा स्टोनलेस आणि बॉललेसच्या मदतीने काम करतो। म्हणजे बॉललेस आणि स्टोनलेस चिटकवली की आपलं काम जरा थोडंसं लवकर होतं। त्यामुळे इथे स्टोनलेस आणि बॉललेसही थोड्याफार प्रमाणात आपल्याकडे असणं गरजेचं आहे। हा जो कटर आहे, कटरही आपल्याला दोरा वगैरे कट करण्यासाठी कामाला येतो। बऱ्याच वेळेस हे ज्या मणीमाळा असतात त्या तोडण्यासाठी किंवा आपण स्टिच करताना दोरा कुठे खराब झाला तर तो तोडण्यासाठी आपल्याला इथे कटर लागतं। आता हा आहे डोली दोरा। डोली धाग्यापासूनही आपण फ्रेंच नॉट वगैरे करू शकतो किंवा लीफ, बऱ्याच डिझाईन आपल्याला इथे बनवता येतात। एखादं गुलाबाचं फुलही बनवता येतं। अशासाठी आपल्याला जरी थ्रेड लागतो। त्यानंतर बघा, इथे जे आहेत कट बीट्स आहेत। हे बघा, शायनिंग पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीचे आहे। तर तुम्ही अशा पद्धतीचे कट बीट्स वापरू शकता। त्यानंतर हे कट पाईप आहेत। बघा, इथे कट पाईप आहेत। इथे म्हणजे कट बीट्स पेक्षा थोडेसे डबल किंवा टिबल लांबीमध्ये असतात। ते जाडीमध्ये तेवढेच असतात, पण लांबीला 2 किंवा 3 पट जास्त असतात। आता ही आहे टिकली। आपल्याला कुठल्याही कलर मध्ये इथे टिकली सहज मिळून जाते। इथे मी गोल्डन यूज केलेली आहे, सिल्वरही आहे माझ्याकडे, पण ही गोल्डन टिकली आहे। बघा, अशा पद्धतीची गोल्डन टिकली ही तुम्ही वापरू शकता। त्यानंतर हे जे स्टोन आहेत बघा, इथे याच्यामध्ये एक त्रिकोण आणि एक जो आहे चौकोन आकारामध्ये स्टोन आहे। या स्टोन मध्ये खूप अशा व्हरायटीज आहेत आणि खूप शेप आहेत। गोल्डन आहे, गोल आहे, गोल आहे, त्रिकोण आहे, लंबोळा आहे, चौकोनी आहे, खूप आकारांमध्ये इथे हे स्टोन आहेत। तर बघा, हा खूप छोटा 1 mm चा असा गोल आकारामध्ये स्टोन आहे। आपल्याला जसा डिझाईन साठी लागणार आहे त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो। बघा, इथे मी प्रत्येक गोष्ट छोट्याशा बॉटल मध्ये सिक्युअर करून ठेवलेली आहे। तर बघा, हे जे आहेत कुंदन छोटेसे, बऱ्याच वेळेस अशा कुंदनचा वापर आपल्याला ब्लाउज डिझाईन बनवण्यासाठी होतो। असे कुंदन जर तुम्ही वापरून ब्लाउज डिझाईन बनवली तर खूप सुंदर आणि अतिशय छान अशी ही डिझाईन बनते। त्यानंतर बघा, हे जे आहेत गहू मणी जे आपण पाहिले त्याच टाईपचे पण हाफ कट आहेत इथे। आणि हे जे मणी आहेत नथ बनवण्यासाठी खूप उपयोगाला पडतात आणि याच्यामध्ये जर नथ बनवली तर खूप सुंदर अशी ही नथ बनते। बघा, त्यानंतर इथे ही कट बीट्स आहेत। कट बीट आपल्या सुरुवातीला आपण पाहिलेले होते। कट बीट जे आहेत हे कलरफुल आहेत आणि हे गोल्डन आहेत। दोन्ही कलर मध्ये म्हणजे कलर खूप असे मिळतात इथे। तुम्हाला जो कलर हवा आहे, जसं मॅचिंग हवा आहे तसे इथे आपल्याला कलर मिळून जाणार आहेत। तर बघा, हे जे बाकीचे मटेरियल आहे छोटं छोटं ते मी एका छोट्या छोट्या डब्बींमध्ये सिक्युअर करून ठेवलेलं आहे। म्हणजे आपल्याला ट्रान्सपरंट डब्बे आहेत, ज्यावेळेस हवं त्यावेळेस आपल्याला घेता येतात। तर बघा, एवढं मटेरियल आपल्याकडे असेल तर आपण पूर्णपणे आरीवर्क शिकू शकतो। कुठेही आरीवर्क मध्ये आपल्याला कमी पडणार नाहीत आपण। या पद्धतीचं आपल्याकडे मटेरियल असेल, फक्त एक स्टँड जर असेल तर अजून बेटर आहे, आणि स्टँड नसेल तरीही चालतं। आपण काही दिवस हातावरती प्रॅक्टिस करू शकतो, फक्त रिंगाचा वापर करून। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।